श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज संध्याकाळी आज अमावास्या आहे, दर्श अमावास्या आहे आणि आज रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय बघा तुम्ही आवर्जून करा. हा जर तुम्ही उपाय केला आणि तर बघा अशा पद्धतीने जर दिवा तुम्ही बघा लावला आणि या ठिकाणी जर दिवा लावला तर सर्व दोषांपासून पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि मग तुम्ही जेव्हा तुमच्यावर काही दोष असतात बघा, पाप असतात, जसं की पितृदोष असेल, अजून कुठले तुमच्या कुंडलिकेतील काही दोष असतील, तर असे दोष असल्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये यश मिळवू शकत नाही. किती पण बघा सोपं काम असलं तरी देखील काही ना काही अडचणी समस्या हे येत असतात आणि अपयश येतं. तर ही आपल्या बघा डोक्यावरचं हे पाप धुवून टाकण्यासाठी तुम्हाला आज दर्श अमावास्येच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे. बघा उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु तितकाच प्रभावी आहे. कधी कधी असं असतं की बघा आपलं पाकिट पैशाने अगदी भरलेलं असतं पण महिन्याच्या शेवटी ते पैसे टिकतच नाहीत. आपण भरपूर कमवतो, मेहनत घेतो, पण आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. तर हे जे बघा ह्या ज्या काही गोष्टी आहे ना, तर या घडत असतात की आपल्यावर काहीतरी वाईट गोष्टींचा प्रभाव झालेला असतो किंवा आपण काहीतरी पाप केलेलं असतं आणि त्याचंच कुठेतरी परिणाम आपल्याला भोगावा लागत असतो. म्हणून आपल्याला आपल्या डोक्यावर जे काही पाप असेल, जे काही दोष असतील ते काढून टाकण्यासाठी तुम्हाला या अमावास्येच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावायचा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा बरेच हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, कसं करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यासोबतच बघा अमावास्या आहे म्हटल्यावरती घरातील जाळं जळमटं काढायचे आहेत. परत नारळाचा उतारा करायचा आहे, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, पाण्यामध्ये लिंबू मीठ गोमूत्र टाकून आपले लादी जी आहे ती पुसायची आहे. असं केल्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव हा कमी होतो, तो प्रभाव नाहीसा होतो. म्हणून तुम्ही नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाची आजचा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला आज संध्याकाळी बघा दिवे लागण्याची जी वेळ आहे म्हणजे सायंकाळी दिवे लागण्याची वेळ 6 नंतर तुम्ही तुमच्या जवळपास कुठे बघा तलाव असेल, नदी असेल तर तिथे तुम्हाला जाऊन बघा हा लाल 5 गुलाबाची फुलं, लाल 5 गुलाबाची फुलं, 5 तुम्हाला बघा जळणारे दिवे. आता हे दिवे तुमच्या बघा तुमच्यावर ते पाण्यावर तरंगणारे दिवे असतात ना, ते मिळतात. तुम्हाला ते सोयीस्कर असतील ते दिवे घ्या, पाण्यावर तरंगतील ते दिवे घेऊ शकता. आता बघा तर ते गंगेवर म्हणजे ते दिवे बघा तुम्हाला लावायचे आहेत. तर लाल कलरची गुलाबाची फुलं आणि 5 दिवे हे तुम्हाला काय करायचं आहे तर नदीमध्ये किंवा तुमच्या जवळपास जर तलाव असेल तर त्या तलावामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचे आहे. त्यामुळे काय होतं, तुमच्या डोक्यावरचे दोष जे आहेत तर ते वाहिले जातात. तुमच्या आयुष्यात वाईट गोष्टी ज्या आहेत, ज्या काही आहेत तर त्या गोष्टी पाण्यासोबत वाहून जातात आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते. तर म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला दक्षिण दिशेला किंवा तुमच्या घराची जी दक्षिण बाजू आहे त्या बाजूला किंवा त्या बाजूला दिवा लावायचा आहे. शक्य नसेल बघा त्या बाजूला जर दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेरसुद्धा दक्षिणेला तोंड करून तिळाच्या तेलाचा जो दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे. हा बघा हा दिवा जो आहे ना तो पितरांचा मार्ग प्रकाशित करत असतो. पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि बघा अमावास्येच्या दिवशी आपल्या डोक्यावरचा पितृदोष घालवण्यासाठी हे काही उपाय तुम्हाला करायचे असतात. अमावास्येला पितृ लोक जे आहेत तर ते भूतलावर आलेले असतात. तर त्यामुळे आपण काही चांगल्या गोष्टी केल्या तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात.
जसं की दान वगैरे बघा, दान करणं बघा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कोणाशी चांगलं काहीही वागणं या गोष्टीमुळे आपलं पितृ जे आहेत ते पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. या उलट जर आपण काही चुकीचं कामं केली तर आपले पितर जे आहेत ते आपल्यावर नाराज होतात आणि मग आयुष्यामध्ये भरपूर संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. कारण पितृ हे देवांपेक्षाही महान असतात. देवांची पूजा आपण खूप करतोय, पितरांना विसरून जातोय, तर असं चालणार नाही. म्हणून बघा, काही अमुक दिवशी आपल्याला पितरांसाठी काही उपाय केले गेले पाहिजे. तर बघा, आज संध्याकाळी, आज अमावास्या आहे, तर आज संध्याकाळी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला लाल 5 गुलाबाची फुलं, 5 जळणारे दिवे तुम्हाला सोडायचे आहे, की जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी वाहून जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या दक्षिण बाजूला किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दक्षिणेकडे वात करून दिवा लावायचा आहे, तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तर असे हे अगदी छोटे छोटे सोपे उपाय न विसरता न चुकता करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम त्याचे नक्कीच दिसून येतील. तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी निघून जातील आणि चांगल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुमच्या आयुष्यामध्ये येतील. तर ही एक अतिशय महत्त्वाची उपाय आजच्या दिवशी आवर्जून करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.